भाजपच्या विजय संकल्प रॅलीचं देशभरामध्ये आयोजन करण्यात आलं असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत सुद्धा रॅली आयोजित करण्यात आली होती आणि या रॅलीमध्ये हजारो बाईक सहभागी झाले होते। इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः खुल्या जीपमधून प्रवास करत त्यांनी शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं। यावेळी त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। पूर्ण भारत देशात आज विजय संकल्प रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। मुंबईच्या बँड्रा परिसरात आपण आहोत आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, गिरीश महाजन यांच्याकडनं बँड्रा परिसरातल्या या रॅलीची सुरुवात केली जाते। विजय संकल्प रॅली ही या बँड्रा परिसरामध्ये आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या रॅलीच्या उद्घाटनासाठी उपस्थित आहे। हजारो या ठिकाणी बाईक्स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत। सर, एकंदरीत काय सांगाल, विजय संकल्प रॅलीची सुरुवात केली जाते आपल्याकडनं? विजय संकल्प रॅली संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं चाललेली आहे आणि या रॅलीमध्ये मी देखील या ठिकाणी सहभागी झालो आहे आणि हा संकल्प संपूर्ण भारताने घेतला आहे। संपूर्ण भारताने या ठिकाणी विजयाचा संकल्प घेतला अशा प्रकारचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं केलं जाते आणि ही रॅली मुंबईच्या बँड्रा परिसरातनं वाकोला परिसरापर्यंत जाईल आणि वाकोलामध्ये या रॅलीचा समारोप होणार आहे। मात्र मुख्यमंत्री या बँड्रा परिसरात सहभागी झाले असले तरी संपूर्ण मुंबईमध्ये 36ही विधानसभा मतदारसंघात आज बाईक रॅली आहेत आणि देशभरात सुद्धा विजय संकल्प रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे। एकंदरीत 2019 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक वातावरण निर्मितीची सुरुवात भारतीय जनता पार्टीकडनं करण्यात आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुंबईकर चाकरमान्यांकरता दोन आनंदाच्या बातम्या। मुंबईतील अत्यंत वर्दळीच्या दादर टर्मिनसवरील ताण कमी करण्याकरता आजपासून परळ टर्मिनस सुरू केलं जाणार आहे। परळ स्थानकाचं रूपांतर टर्मिनसमध्ये करण्यात आलं असून आजपासून परळ स्थानकातून रेल्वे धावणार आहेत। रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परळ टर्मिनसचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं जाणार आहे। सकाळी 8:38 परळ टर्मिनसहून कल्याणला जाणारी पहिली लोकल सोडण्यात आली। दुसरीकडे मुंबईकरांचा प्रवास सुसाट होण्याकरता धावणाऱ्या मोनोरेलचा दुसरा टप्पा देखील आजपासून सुरू होतोय। वडाळा ते संत गाडगे महाराज चौक अशी ही मोनोरेल धावणार आहे। संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोनोरेलला हिरवा झेंडा दाखवतील। त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होईल। नाशिकमधील शिवाजी स्टेडियम जवळच्या एका नाल्याची सफाई करताना 3 कर्मचारी त्यामध्ये अडकलेले होते। या 3ही कर्मचाऱ्यांमधल्या दोघांना वाचवण्यात यश आले। दुर्दैवाने एका कर्मचाऱ्याचा मात्र मृत्यू झालाय।